सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष, देवळा न्यूजवर पहा फक्त. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारथडी रोडवरील सेल पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका कॉम्प्लेक्स मधील कॅफेमध्ये बसलेला 22 वर्षीय तरुणावर गुरुवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून राशिद हारून खान वय वर्ष 22 असे मयताचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस उपायुक्त सह इंदिरानगर पोलिसांसह शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही वेळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मयताच्या नातेवाईकांनी या ठिकाणी आरडाओरडा केल्याने कायदा व सुव्यवस्था उद्भवू नये यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक याचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मयत रशीद खान अंबड लिंक रोडवरील एका फॅब्रिकेशन दुकानात काम करीत होता. गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी कोणीतरी राशिदाईला फोन करून बोलवल्यानंतर तो अंबड लिंक रोडवरून कॅफेमध्ये आला होता. नंतर अज्ञात 5 ते 6 गुंडांनी त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने कोयत्याने सपासप वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खून करणाऱ्या टोळक्यांचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.